संजय राऊत यांनी राज्यसभेत जो आरोप केलेला आहे की ऑपरेशन लोटसचा भाग आहे का अजितदादांचा अपघात, इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणात शरद पवार यांनी म्हटलं होतं की यावर राजकारण करू नये, त्यानंतरही संजय राऊत यांचं असं वक्तव्य कसं बघता तुम्ही? असे या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे. लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झालाय तो पटतच नाहीये. त्यामुळे हे अनेक तर्क वितर्क सगळी काढली जात आहेत. कोणी तर असं म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहे. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले, आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहेत. त्यामुळे एवढा मोठ्या नेत्याचा, लोकप्रिय नेत्याचा मृत्यू होतो त्यावेळेस हे संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं. काल जे तो पत्रकार उर्फ नेता बन जो म्हणला ना, त्या बनच्या म्हणण्याप्रमाणे ही चौकशी त्याने म्हणलं की वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत. आता मी काय सीबीआयचा माणूस आहे पुरावा द्यायला? त्याला सरकार तुझी, सर्व तुमचं, केंद्रात तुमचा, राज्यात तुमचा, पुरावे तुम्ही गोळा करा. मी काय कोणाचं नाव घेतलंय की हे दोषी आहेत की ते दोषी आहेत? म्हणजे हे तर उल्टा चोर कोतवाल को पूछे तेरे पास में प्रूफ क्या है, चोरी का माल खुद के हात में नहीं, असा तो प्रकार आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. विमान अपघाताचा पहिल्यांदा सीआयडी चौकशी जाहीर करण्यात आली, हे पण एक अमेजिंग गोष्ट. सीआयडी चौकशी आता महाराष्ट्रामध्ये दिल्लीशी सुरू आहे. त्या चौकशी सीआयडी म्हणजे शुद्ध वेळकाढूपणा असं मी मानतो. सीआयडी चौकशीमध्ये 5% सुद्धा काही निष्पन्न झाल्याची माहिती माझ्याकडे नाही, गेल्या 30 वर्षात मी पाहतोय. त्यामुळे ही चौकशी सीबीआय लेवलवर व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.